अशा विषयावर बोलावं तेवढं कमीच आहे आणि नवल वाटावं तेवढं सुद्धा कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज पवित्र पोर्टलचा एक नवीन अपडेट आलेला आहे. युट्यूब चॅनलला मी त्या अपडेट सुद्धा देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण कशावर बोललं पाहिजे, कशाच्या बॅच चालू केल्या पाहिजेत हे सुद्धा आगामी क्लास वाले माझ्यासारख्या लोकांना कशा पद्धतीने बॅच हँडल करता यावी, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्हच उभा टाकलेला आहे. कारण विद्यार्थी सध्या कन्फ्युज झालेला आहे की प्रिफरन्स देताना मी कुणाचा सल्ला घेऊ. मनाचा घ्या, मनाचा, घरच्यांचा सल्ला घ्या. ठीक आहे. 100 विदाउट इंटरव्ह्यू आणि 50 विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स देण्याचा आपल्याला संधी आहे. बरोबर, भरपूर धडपड केली, भरपूर काय काय केलं, अनलिमिटेड प्रिफरन्स साठी आपण भरपूर काय काय केलं, पण शक्य झालं का? नाही झालं. नाही झालं. रियालिटी आहे, नाही झालं. विषय संपला. दुसरी गोष्ट मला सांगा, आता काय होणार? बरोबर, काय होणार? ज्या लोकांनी बॅच जॉईन केली त्यांना काय वाटणार? 100 लोकांच्या गटामध्ये पुण्याला 100 गेले, त्याचं पहिलं प्रिफरन्स आहे. माझ्या मित्रांनी इकडे जास्त प्रिफरन्स दिले, मी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ का, तिकडे काय आहे, असं कॉम्पिटिशन लागेल, स्पर्धा लागेल, अशी भीती वाटायला लागली. मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही काय करायचंय, तुमच्या मार्काची लेवल, तुमचा विषय कोणता आहे, प्राथमिकला आहात, माध्यमिकला आहात, उच्च माध्यमिकला आहात, उच्च प्राथमिकला आहात, कोणत्या वर्गाला क्वालिफिकेशन होऊ शकता, विषयानुसार तुमचं क्वालिफिकेशन काय आहे याचा विचार करायचा आहे. या पलीकडे कुठल्याही व्यक्तीला प्रिफरन्स कळतील असं काही घडेल आणि विषय काय होईल, आमचे प्रिफरन्स वाले एवढे लागले, तेवढे लागले, अरे घोटाळेबाज नेमकं कोण आहे मलाच कळणार आहे. अरे प्रिफरन्स कसे कळणार आहेत? 1,80,000 लोक, समजा 1,50,000 कॉम्पिटिशन मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल समजा 50,000 कॉम्पिटिशन मध्ये आहेत. कसं कळणार आहे? कसं हेच कळणार आहे? म्हणजे यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले. पुणे सर, तुमचे विद्यार्थी कुणीकडे गेलेत, आमचे विद्यार्थी तर इकडे गेलेत, असं होईल. विद्यार्थी कन्फ्यूज होईल. मार्क ज्याला चांगले आहेत ते तर लागल्याशिवाय राहणारच नाहीत आणि विद्यार्थ्याचं उलट नुकसान झाल्याशिवाय आर्थिक प्लस मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अपडेट बघू आपण. असू द्या, जास्तीचा पोटापाण्याचा विषय आहे, मी त्याच्यावर का बोलतोय. 100 कॉल रोज, सर प्रिफरन्स साठी बॅच कोणती लावू, सर तुमची चालू झाली आहे का? म्हणलं माझी चालूच झाली, कारण माझ्याकडे पोर्टलचं लॉग इन नाही ना, कुणाकडेच नाही. पण हे चालू करण्याचा हेतू काय आहे, जय महाराष्ट्र, माहित नाही. ठीक आहे, असो. चला, मुद्दा नंबर 1 काय म्हटलं बघा, महत्वाचंच घेऊ आपण. याच्यामध्ये काय झालं, जे की माजी सैनिकाचे आणि काही जागा या ह्याच्या होत्या, कशाच्या पोरांनो, आरक्षणाबाबतच्या होत्या. त्या आरक्षणाच्या जागा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रथम टप्प्यातील 10% पदे राखीव पदाबाबतचा निर्णय यावेळेस 2025 मध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. सिंपल सांगतो, 2025 मध्ये त्या जागा येतील. कोणत्या कोणत्या येतील पुढे मुद्दे सुद्धा सांगतो तुम्हाला, लक्षात बघा. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या आस्थापनेत सर्व प्रवर्गाची 10% पदे राखीव ठेवण्यात आली होती. प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाच्या उमेदवाराला उपलब्ध न झाल्याने त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण वर्गवारीत रूपांतरित करण्यात आली. तथापि माजी सैनिक समांतर आरक्षणातील 10% पदे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेसह राखीव ठेवण्यात आलेली होती. कारण माजी सैनिक भेटलीच नाहीत मित्रांनो जास्त करून, आणि नाचतातच खूप करून. ठीक आहे. सदर न्याय निवारा महत्वाच्या मुद्द्यावर येतो आणि तेवढंच सांगतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. पहा इकडे, बिंदू नामावतील त्रुटी सर्व जिल्हा परिषदेकडून शहानिशा करून 10% रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त 10% पदभरतीचा समावेश करण्यात यावा असं झालं होतं त्यावेळेस. पुढे आरक्षणातील बदल झाल्यामुळे SC/BC व प्रवर्गातील पात्र उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्र तो बदल करून कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आता पुढे काय होणार आहे, तर पुढे मुद्दा महत्वाचा या पेजवर आहे बरं का, दुसरं काहीच नाही. इथे काय म्हटलं बघा, सन 2022 मध्ये गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे.
आता सन 2025 नुसार 1/5/2026 पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिरात येत आहेत. सदर जाहिरातीसाठी TIT 2025 परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित 10% पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवार म्हणून भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकाराच्या निदर्शनास आणण्यात यावे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते 10% पद हे 2022च्या भरतीमधले 10% पद हे 2025च्या या TIT 3 मध्ये भरली जाणार आहेत. म्हणजे जागा वाढ 100% आहे. म्हणजे ते पद सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. मित्रांनो, हे शक्य कशामुळे आहे? पोर्टलमुळे आहे. हे शक्य कशामुळे आहे? पोर्टलमुळे आहे. असं करता येत नाही. जर समजा 455 ची जर PSI ऍड आलेली असेल आणि याच्यातले 10 लोक जर त्यांचे राखीव ठेवलेले असतील तर ते राखीवच राहतात, वेटिंग मधले उचलतात. वेटिंग हा प्रकार आपल्याकडे नसल्यामुळे ते 10% पद हे कुठे आलेले आहेत? सरळ सरळ 2025च्या भरतीमध्ये आलेले आहेत. नक्कीच अभियोग्यता धारकांचं 2022च्या वेळेस त्यावेळेसच्या अभियोग्यता धारकांचं नुकसान झालेलं असणारच आहे, त्यात कुठलाच डाऊट नाही. पण अभियोग्यता धारक सुद्धा खूप कमजोर म्हणता येईल का काय म्हणता येईल माहित नाही, नोकरीची गरज नसल्यासारखं. आता मी एक साधं उदाहरण देतो. महाराष्ट्रातील असा कोणताही जिल्हा सांगा किंवा कोणतीही झडपी सांगा, समजा 100 पद होते आणि 100 पदापैकी 100 लोक तिथे जाऊन नोकरी स्वीकारले आहेत का? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही याच्यावर विचार मंथन करणं फार महत्वाचं आहे. पहिला टप्पा असू द्या, दुसरा टप्पा असू द्या, कन्व्हर्टेड राऊंड असू द्या, गरज नसल्यासारखं प्रिफरन्स द्यायचं. तर या प्रिफरन्सवर परत येतो आपण. प्रिफरन्स गरज नसलेल्या ठिकाणी द्यायचं आणि हातातली सुद्धा पोस्ट सोडून द्यायची. असा प्रकार 2025 मध्ये घडून देऊ नका. प्रिफरन्स देताना काय काळजी घ्यावी? महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, खऱ्या अर्थाने तुमचं मन सांगतंय का नोकरी करायची म्हणून? बरोबर, कमेंट मध्ये सांगा. खऱ्या अर्थाने मन सांगतंय का? काही लोकांना खरंच रिअलिटी मध्ये परीक्षा दिलेत, मार्क सुद्धा चांगले आहेत, पण त्यांना फक्त त्यांच्याच जिल्ह्यामध्ये नोकरी करू इच्छितात. काय करू इच्छितात? नोकरी करू इच्छितात. म्हणजे महिला वगैरे असतात, त्या बाबतीत आपण त्या गोष्टीवर बोलणं एवढं संयुक्तिक ठरणार नाही. कारण त्यांची भावनिक बाजू, त्यांचं करिअरची बाजू, त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून ते त्या प्रकारचा निर्णय घेत असतात. त्याबद्दल आपलं कुठलंही दुमत नाही. पण ते प्रिफरन्स देत असताना त्या जिल्ह्यामध्ये जर, बघा लक्षात घ्या, ज्या जिल्ह्यात जायचं नाही त्या जिल्ह्यामध्ये प्रिफरन्स देतात आणि तिथे पोहोचतच नाही. तर त्यामुळे एका कॅन्डिडेटचं त्या राऊंड मध्ये नुकसान होतं, दुसऱ्या राऊंडला सुद्धा असंच नुकसान होतं. म्हणजे जवळपास 100 पैकी 10% जागा अशाच राहिल्या. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, ती आकडेवारी बाहेर आलेली. 10% जागा अशाच राहिल्या. काही संस्थेला लोक पोहोचलेच नाही, काही संस्थांनी भरलेच नाहीत. तो तर प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काही संस्थांनी भरलेच नाही कारण एवढा विषय आला नव्हता तिथे. ठीक आहे, म्हणजे मी स्पष्ट आणि कडक शब्दात सांगत असतो. तुम्हाला काय वाटतं, काय प्रतिक्रिया द्यायची, 2-4 ढेकळं फेकून मारायचे असतील बिनधास्त मारू शकता कमेंट बॉक्स मध्ये. पण प्रिफरन्स देताना तुम्हाला मेंटरशिपची गरज नाही असं मला प्रामाणिक वाटतं. का? तुमचे मार्कच तुमचे मेंटॉर करणारे आहेत. तुमचे मार्क तुम्हाला मेंटॉर करणारे आहेत. कुणाकडे कशी माहिती येणार आहे सांगा ना? कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, किती प्रिफरन्स कुठे वाढले, काय झालं? आमच्यासारख्या युट्यूब चॅनल चालवणाऱ्या लोकांना कळूच शकत नाही. अरे टोकन नंबर येतो बरं का, पोलीस भरतीचा काय येतो? टोकन नंबर येतो फायनल लिस्ट मध्ये. तेव्हा शेवटी जेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म भरणं संपतं त्यावेळेस कळतं की या जिल्ह्यामध्ये एवढे एवढे फॉर्म आले त्या टोकन नंबरवर. आपल्याला तसलं टोकन बिकन तर काहीच नाही ना. आपले चर्चेचे ग्रुप असणार आहे, लक्षात घ्या. आणि फालतू लोक कुठेतरी मेरिट वाढवून सोडतील, कुठे जायची इच्छा असून सुद्धा विद्यार्थी तिथे पोहोचायचे नाहीत. त्यामुळे तुमच्या मार्काचा विचार करून तुम्हाला नोकरी कोणत्या जिल्ह्यात करायची आहे, तुमचे फॅमिली तिथे सराउंड होऊ शकते का, असा जिल्हा निवडत चला.
ठीक आहे. आपले मार्कच आहेत 80 आणि पाहिजे लातूरला जागा आहेत 5. कसं जमेल रे? हे 80 वाला कुठे गेलं पाहिजे? दुर्मिळ भागामध्ये, जिथं जागा जास्त आहेत, कास्टला जागा जास्त आहेत. फक्त एवढंच काढून ठेवा. मी काय सांगतोय त्यावेळेस मी मार्गदर्शन नक्कीच करतो, पण तू इकडं प्रिफरन्स दे तिकडे प्रिफरन्स दे, काही विषय नाही मित्रांनो, कुणालाच कळत नाही ते. मार्गदर्शन नक्कीच करतो, फक्त तुम्ही ओपन मध्ये प्लस कास्ट मध्ये मोडता का? यस, म्हणजे टीईटी पास असाल तर 90%. बरोबर. ओपनच्या जागा आणि तो नियम सध्या रद्द बातूलच आहे, स्थगिती आहे, त्याच्यामुळे दुसरा एक फायदा होणार आहे. ते आलता नियम परत रद्द झाला, म्हणजे कास्टच्या जागा ओपनला पण घेता येणार आहेत, ओपनच्या जागा कास्टवाल्यांना सुद्धा घेता येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे एकच गोष्ट करायची, जाहिराती आपल्याला जायच्या जिल्ह्यामध्ये लिहायचं, सरळ लिहायचं. सांगतो कसं करायचं ते, थोडक्यात सांगतो. हे असे 2 रकाने करायचे, वाटलं तर 3 करा. हे वर लिहायचं, पवित्र पोर्टल भरती 2025. बघा बरं का, हे लक्षात ठेवा. आहे नगर, अहिल्यानगर समजा ओपन, आणि तुमची कास्ट आणि तुमची TIT ची रखाना मोठा करून 125 मार्क असं लिहून ठेवा. ओके. तुम्ही झाला बीएड काय असेल ते, तुमचं CTT TET काय पास असाल ते. आता इथे काय करायचंय, तुम्हाला जायचंय नगर या जिल्ह्यामध्ये. ओपनला जागा आहेत 32, कास्टला आहेत 5. 32 आणि 5 37 जागा आहेत. ठीक आहे. पहिला जिल्हा तुमचा प्रेफरन्स आहे कुठला? अहमदनगर. ओके. त्यानंतर तुम्हाला वाटते आपल्या जवळ पुणे आहे, पुण्याला जागा आहेत 20 प्लस कास्टला जागा आहेत 4. दुसरा प्रेफरन्स तुमचा तिथे असणार. ठीक आहे. म्हणजे तुमची कॅपॅसिटी मार्कावर डिपेंड करते. जर समजा इथे 125 मार्क नाही, फक्त मी उदाहरण दाखल सांगतोय, तुम्हाला 110च मार्क येतील, तुमची इथे डाळ शिजेल का? सिंपल भाषेत आणि सोप्या, चिडू नका, शिक्षक आहात माफ करा, पण इथे आपलं भागेल का? 110 मार्कावर आपण इथे टिकू शकेल का याचा विचार करायचा. आपल्याला प्रिफरन्स आहेत 100. प्रिफरन्स किती आहे? 100. झडपी कार्यालय किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 34. महानगरपालिका किती आहेत? 29. ठीक आहे. हे सर्व विचारात घ्यायचे. नगरपालिका, नगरपंचायत किती आहे? जवळपास नगरपालिका 250 आहेत, नगरपंचायत 125 126 आहेत, थोडंफार आकडा इकडे तिकडे असेल. त्यांच्या जागा किती आहेत याचा विचार करायचा. मग आपण कुठे टिकू शकतो. ठीक आहे. आणि या समजा हे 100 प्रिफरन्स विदाउट आहे, विथ वाले सुद्धा असणार आहेत. काही जिल्ह्यात जागाच नसणार आहेत, कोणत्या महानगरपालिकेत जागा नसणार आहेत. याचा अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे, मला 50 ठिकाणी जायचंय समजा, मला 50 प्रिफरन्स निवडताना कुठे जायचे? मला संस्थेत पण जायचे आणि विदाऊट मध्ये पण जायचे. मला आता नगर जिल्ह्यामध्ये मी संस्थेत लागू किंवा विदाऊट मध्ये लागू, झडपीला लागू, महानगरपालिका लागू, अरे निवडला मग नगर 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 खन 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 खन. ठीक आहे. मला कुठं पाहिजे? नगरला. मला त्या लायकीचे मार्क आहेत नगरमध्ये राहण्याची. हे याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. काय करताय तुम्ही? मेंटरशिप वाले काय सांगणार तुम्हाला? त्यांचा एक गट असणार, किती? 150 लोकांचा गट. यातले काय करायचं बघा, डोकं चालवण्याची आयडिया. यातले 75 ना पुण्याच्या साईडला टाकू, आणि यातले 75 कमी मार्कवाले आहेत ना ते कोकणच्या साईडला टाकू. अरे पण कोकणातलेही लोक किंवा पुण्यातलेही लोक जास्त मार्क घेणारे कमी मार्क घेणारे असतील ना. मग सॉर्टिंग होत असताना तुमचा मॅटर करत असतात TIT 3 मध्ये मार्क किती आहेत त्याच्यावर डिपेंड करत असतात. स्वतःची मेसेज लागले, स्वतः प्रिफरन्स दिले, प्रत्येक गोष्ट स्वतः केलेली आहे मित्रांनो. एक ना एक गोष्ट स्वतः केलेली आहे, एकही रुपये दुसरीकडे गेलेला नाही. मागच्या भरतीमध्ये काही लोक लागले पण नाहीत, नाव घ्यायची गरज नाही. का लागले नसतील याचा सुद्धा जाणीवपूर्वक विचार करावा. मी स्वतः DED BED केलेला धारक नाही. मी स्पर्धा परीक्षा करणारा, स्पर्धा परीक्षेमधून यश मिळावं यासाठी प्रयत्न करणारा विद्यार्थी आज तुमच्या पुढे शिक्षक या रूपाने शिक्षकांना मार्गदर्शन करून 10,000 प्लस लोकांना 2022च्या भरतीमध्ये मार्गदर्शन केलेला एक साधा माणूस आहे.
कारण माझ्याकडून डीएड बीएड झालं नाही. माझं मॅथ रिझनिंग चांगलं असल्यामुळे मला विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतलं आणि विद्यार्थी माझे सक्सेस झालेले आहेत. आता सुद्धा TIT3 मध्ये माझा पहिला विद्यार्थी 168 मार्क घेणार आहे मित्रांनो. मी विचार कोणाला तर 168 घेणार आहे आणि 140च्या पुढे जवळपास 700-800 विद्यार्थी. मार्क तर भरपूर विद्यार्थी होते. मार्क पडले, मेहनत त्यांनी केली, मी मार्गदर्शन करण्याचं काम केलं. ही स्पष्ट उक्तेपणा. सर टेट मेंटरशिप घ्या, तुमचं मार्गदर्शन पाहिजे, त्यावेळेस फ्रीमध्ये मार्गदर्शन असेल. तुम्हाला ह्याच गोष्टी परत परत सांगितल्या जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबू. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.